असतात, म्हणजे आपल्याला आवडल्याशिवाय आपण नाही घेत, पण त्यातली कोणती तरी एखादी स्पेशल असते की आपल्याला जास्त आवडते, आपण परत परत ती घालायला बघतो. तर त्यातलीच ही आहे. ही इतकी छान बसते ना आणि स्मूथ आहे. स्पेशली ही कोणत्याही ब्लाउजवर मी घालू शकते. आता मी ग्रीन ब्लाउजवर घातले, मी या साडीवर मी रेड ब्लाउज पण घातलेला आहे, पिंक घातलेला आहे, परत मल्टी कलर प्रिंट ब्लाउज घालू शकतो आणि ही बसती मस्त आणि मला छानही वाटते. तर ही थोडीशी स्पेशल आहे. तशा सगळ्या साड्या माझ्या आवडत्याच आहेत. तर ह्या आहेत माझ्या काही सिंपल आणि काही रिसेंट इतक्यात घेतलेल्या. तर चला मग तुम्हाला मी माझ्या साडीचं कलेक्शन दाखवते. तर मी स्वाती आणि ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला बघूया पहिली साडी. ही बघू शकता तुम्ही, ही मी वास्तूच्या तेव्हा घेतलेली साडी आहे. ही याला थोडीशी पैठणी बॉर्डरचं लुक आणि स्टोन वर्क दिलेलं आहे आणि हा नवीनच कलर आहे, लायलॅक कलर काहीतरी म्हणतात त्याला, मला एक्झॅक्ट माहिती नाही. मी तुम्हाला काढून दाखवते ही साडी. याचं ब्लाऊज शिवलेलं आहे, पण हे काही घालणं झालं नाही कारण आम्ही वास्तूच्या तेव्हा नऊवारी घातली होती. तर बघा अशा प्रकारे याचा पल्लू आहे आणि या साडीचं लुक असं येतं. मला याचा कलर खूप आवडला म्हणूनच मी ही घेतली होती. ही नंतरची साडी कंप्लीट गोल्ड आहे. ही गोल्ड आणि नेव्ही ब्ल्यू बॉर्डर आहे. इतका सुंदर गोल्ड कलर आहे ना हा. मी या गोल्ड कलरकडे बघूनच ही साडी घेतली होती. म्हणजे सहसा हा कलर आपल्याला भेटत नाही दुकानात गेल्यावर. मी बरेच दिवसापासून गोल्ड कलर बघत होते, पण असा गोल्ड कलर मला भेटत नव्हता. मला हे बॉर्डर म्हणजे हे कॉम्बिनेशन तेवढं आवडलं नव्हतं, पण मी या गोल्ड कलरकडे बघून ही साडी घेतली. तुम्हाला मी पल्लू दाखवते टाकून. आणि अशी साडी आपण नाईटला वेअर केली ना, नाईटचं कोणतं फंक्शन वगैरे असलं किंवा बर्थडे पार्टी असं काही असलं ना, तेव्हा खूप सुंदर वाटतो. आणि यावर तुम्ही खूप सारी ज्वेलरी घालायची गरज नाही, फक्त इयरिंग छोटेसे घातले ही साडीच तुमचा लुक कंप्लीट करते. खूप सुंदर गोल्ड कलर आहे हा. नेक्स्ट ही जॉर्जेटची. जॉर्जेटच्या साड्या घालायला खूपच हलक्या फुलक्या, लाईट वेट आणि आपण कुठेही घालू शकतो. छोट्या मोठ्या कार्यक्रमातही, लग्न कार्यातही, म्हणजे अशा म्हणजे दिसायला पण यानं लुक एकदम भारी दिसतं आणि घालायला पण एकदम लाईट वेट आणि अंगावर चापून चोपून बसते. छान आहे. मी ही साडी घेताना म्हणजे मला होतं डोक्यात की डार्क कलर घ्यायचा. माझ्याकडे डार्क कलर बिलकुल नव्हते, तर मी घरूनच ठरवलं होतं डार्क पिंक किंवा पर्पल, मॅजेंटा असा कलर भेटला तर नक्की घ्यायचा. आणि मला तिथं गेल्यावर असा पर्पल कलर भेटला, तर ठीक आहे म्हणलं घेऊया. दुसऱ्यांच्या अंगावर बघितलं की छान वाटत होतं, पण स्वतः घ्यायचं म्हणलं की माझं मनच होत नव्हतं असे डार्क कलर. पण ही घेतली मी आणि खूप जणांचे कॉम्प्लिमेंट आले की छान आहे साडी म्हणून. ही मी रिसेंटच घेतलेली आहे दसऱ्याच्या वेळेस. निजामाबादला शॉपिंगला गेले होते, तो व्लॉगही मी टाकलेला आहे माझ्या पेजला, तर तुम्ही तो व्लॉग तिथून बघू शकता. आणि मी अजून याचं ब्लाउज काढलेलं सुद्धा नाही आणि स्टिचही केलेलं नाही आहे. हे पण पेस्टल कलरमध्ये मला छान वाटली. तर ही बनारसी साडी आहे, पण मी बनारसीमध्ये मग डार्क कलर नाही घेतला, असे पेस्टल कलर मिक्स होते म्हणून ही घेतली. तुम्ही बघू शकता मस्त ह्याच्यावरचं जे वर्क आहे ना, आपलं गोल्ड कलरनी धाग्यानी केलेलं, ते पण खूप सुंदर आहे.
चला मग, हे आहे आपली पैठणी बॉर्डरवाली साडी, पण टिश्यूमध्ये. ही टिश्यू साडी आहे आणि हिला दिलेला आहे पैठणी बॉर्डर. खूप सुंदर आहे ही पण, आणि मध्ये सगळं नथ आहे. तुम्ही बघू शकता, हे नथ आहेत छोट्या छोट्या. मी टाकून दाखवते. असं लुक येईल ह्या साडीवर, आणि कलर पण खूप प्रिटी आहे हिचा. आणि ही आहे पट्टू, तेलंगणाची फेमस साडी. म्हणजे इकडे पट्टू म्हणजे प्रत्येक बायकांकडे प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमातही ते पट्टूच घालतात. तर ही मग पट्टू आहे ही, आणि अजून ही पण पट्टूच आहे. याचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. या पट्टू साड्या घातल्यावर खूप सुंदर वाटतात, पण थोड्याशा फुगार असतात. मग कॉस्टली म्हणलं ना, ते 10-12 हजारच्या वरच छान भेटतात. म्हणजे मग त्या एकदम स्मूथ. माझी लग्नाची साडी आहे तशी, खूप छान बसती. पट्टूच आहे, पण ती सध्या इथं नाही, आईकडे आहे. मी कधीतरी दाखवेल तुम्हाला. ही तितकी कॉस्टली नाही, ही 3-3.25 हजारची साडी आहे. तर ही थोडीशी फुगार आहे, पण आपण व्यवस्थित घातली ना तर छान बसती, लुक छान येतं. आणि मॅक्झिमम इकडं पट्टू साडी म्हणजे वर्क ब्लाऊजवरच घालणार. मग्गम वर्क करायचं, मग्गम वर्कचं ब्लाऊज प्लस पट्टू साडी. म्हणजे लग्नात प्रत्येक बाई ते फुल वर्कचं ब्लाऊज आणि ही साडी. तर ही आहे. त्यानंतर ही. पट्टूमध्ये पण भरपूर व्हरायटी असते. कांजीवरम सिल्क, उप्पाड पट्टू, सिल्क, बरेच टाईप असतात. अजून मलाही तितके माहिती नाही. ही आहे थोडीशी सॉफ्ट सिल्कमध्ये येते. ही पण पट्टूच आहे. आम्ही इथूनच आदिलाबादहून घेतलेली आहे. माझ्या डोहाळ्याच्या तेव्हा मला, ताईला आणि आईला साड्या घेतल्या होत्या आम्ही तिघीला 3. तर तेव्हा घेतलेली आहे ही. पण ही थोडी स्मूथ आहे. तुम्हाला काढून दाखवते ही. बघू शकता, याचा कलर खूप सुंदर आहे आणि कॉम्बिनेशन पण एकदम युनिक आहे याचं. चला, ही पण रिसेंट खूप निघल्या होत्या या साड्या. म्हणजे थोडासा जॉर्जेट टाईप मध्येच कपडा येतो हा, थोडी फॅन्सी मध्ये जाते ही. खूप सुंदर कलर आहे हिचा, आणि ह्याचा पल्लू असा येतो, आणि ह्याचे लटकन इतके सुंदर आहेत ना. ही पण मी छान, ही आवडती मला. 4-5 वेळेस झाले माझं घालणं. नेक्स्ट साडी, ही माझ्या आईची साडी होती. तर आईला नंतर घ्यायला घेतली, पण नंतर आवडत नव्हती, फुगार होत होती, तर तूच ठेवून घे बोलली. मग मी या साडीला थोडंसं एनहान्स करावं, थोडं याचं लुक अजून छान करावं म्हणून ही लेस विकत आणली होती. बरोबर ह्या साडीला एक्झॅक्ट मॅच होईल अशी लेस आणली आणि ही लेस लावली होती. तर इतकी सुंदर वाटते ना ही साडी घातल्यावर. बऱ्याच जणांनी विचारलं की ही साडी तू कुठून घेतली म्हणून. म्हणजे हे लेसनं साडीचं लुकच चेंज करून टाकलं. मी सोडून दुसऱ्याही 2-3 हे साडी घातलेली आहे. म्हणजे ताईनं पण घातली, अजून बऱ्याच जणांचं घालणं झालं ही साडी. आणि कसं आहे,
2-3 पिंक ब्लाऊजवर मी ही साडी घालते, म्हणजे माझ्याकडे आहेत वेगवेगळे पिंक ब्लाऊज. तर तुम्हाला एक दाखवते मी. हे माझं दुसऱ्या साडीवरचं ब्लाऊज आहे. ती साडी आता खराब झाली, तर याच ब्लाऊजवर मी ही साडी घालत असते. आणि या डिझाईनचं, हे ट्रेंडिंग डिझाईनच्या नादात तर पडलंच नाही पाहिजे आणि ट्रेंडिंग साडीच्याही नादात पडलं नाही पाहिजे. ही डिझाईन मी शिवायला शिवली, नंतर इतकी बोर वाटत होती ना, प्रत्येकाकडे हीच डिझाईन. चला मग ही साडी. आणि हां, मी सांगत होते की ट्रेंडिंग, तर मध्ये मध्ये निघाल्या होत्या चंद्रकोर पैठणी, परत ते फॅन्सी साड्या, त्याला छोटीशी लेस. तेव्हा त्या साड्या बघितल्या घ्यावं वाटल्या, पण आमचा थोडा टाईम निघून गेला. नंतर घ्यायचा ते विचार नकोच वाटलं, कारण प्रत्येक बाईकडे ती साडी, चंद्रकोर पैठणी, परत ते नथ, हे ते सगळ्या तशाच साड्या. म्हणून खरंच आपल्याला जी आवडली तीच आपण साडी घेतली पाहिजे असं मला तर वाटतं. ट्रेंडिंगच्या नादात जर आपण पडलो ना, तर मग ते गोष्टी बोरच होत जातात. आता जसं मी तुम्हाला हे ब्लाऊज दाखवलं, ते शिवायला मी शिवलं, पण नंतर प्रत्येकाकडे ती डिझाईन दिसत होती. ते म्हणून ट्रेंडिंग करायला गेलं ना, असं होऊन जातं. चला मग ही नंतरची साडी. माझ्याकडे येल्लो कलर भरपूर आहेत, तुम्ही बघितलंच असेल. आणि मी अगोदरही तुम्हाला एका व्हिडिओमध्ये म्हणले होते. हे आहे आंबा कलर. ही पण खूप सुंदर आहे साडी. त्याला रेड कलरचं बॉर्डर आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला अशीच दाखवणार ही साडी, कारण मी येल्लोच घातलेली आहे. परत जर ही साडी मी घातली तर तुम्हाला ओळखायला पण येणार नाही की ही कशी दिसती म्हणून, तर मी अशीच दाखवते. मग हे आहे माझ्या लग्नातली साडी, म्हणजे कुंकवाची ओसा घेऊन येतात ना तेव्हाची साडी. अशी फॅन्सी आहे, पण आत्ताही ही साडी बोर वाटत नाही. मस्त छोट्या मोठ्या कार्यक्रमात ही साडी घालू शकतो. ही आहे लग्नातलीच, म्हणजे साड्याची साडी. लग्नाची तर इथं नाही, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, पण ही साड्याची साडी आहे. म्हणजे लग्न लागल्याच्या नंतर करतात ना, देतात ना, ती साडी. ही पण खूप सुंदर आहे. जे आपण महाराष्ट्रात शालू म्हणतो ना, ही त्या प्रकारची आहे. लग्नाच्या साड्या घ्यायला आम्ही नांदेडला गेलो होतो. तर अशा आई त्यांचं म्हणणं होतं की अशातून एक तरी साडी घे म्हणून. आणि मला हे वर्कची साडी घ्यायची नव्हती आणि सगळे डार्क कलर होते तिथं. मग नंतर हा कलर मला दिसला, म्हणलं ठीक आहे, हा ओके आहे. तर मग तेव्हा हा कलर मी सिलेक्ट केला. पण खूप सुंदर वाटते ही साडी घातल्यावर. ही अशी ग्रीन कलरची एक साडी आहे माझ्याकडे. अशी सेल्फ आहे ही साडी, म्हणजे याला कॉन्ट्रास्ट बॉर्डर नाही, म्हणून मी याला कोणत्याही ब्लाऊज सोबत ट्राय करू शकते. त्यानंतर ही साडी, साडीच आहे ही पण, त्याला बॉर्डर नाही, विदाउट बॉर्डर आहे ही साडी. भरपूर निघाल्यात अशा लेसच्या, तर मी पण एक घेतली होती. बघू शकता तुम्ही, याला किती सुंदर लेस आहे. मला घेताना वाटलं होतं ही लेस कशी वाटती काय माहित, थोडं डाऊटफुल होते मी, पण घातल्यास खूप सुंदर वाटली. बऱ्याच जणांनी विचारलं मला की ही साडी तू कुठून घेतली म्हणून. चला, ही साडी बघितली तर किती म्हणजे थोडं वाटतं ना की महागाचीच वाटती. पण मी आणि ताई शॉपला गेलो होतो सहजच, तर हे तिथं 300ला भेटली आम्हाला. तर ताईनं एक आणि मी एक घेतली. मग म्हणजे याचे कलर खूप सुंदर वाटले. थोडी सुळसुळी आहे, पण आपण व्यवस्थित घातलं तर बसून जाती.
आणि पिंक ब्लाऊज होतं, तर मग हे काही शिवायची गरज नव्हती. म्हटलं ठीक आहे, कमी चांगली आहे म्हणून ही साडी घेतली होती. त्यानंतर ही पण सुंदर आहे साडी. ची बॉर्डर खूप सुंदर आहे. मी तुम्हाला याचा पदर टाकून दाखवते. कलर इतका फ्रेश आहे ना, म्हणजे तुम्ही डेला नाईटला केव्हाही ही साडी छान वाटेल. अशा ज्या सुळसुळ्या साड्या असतात ना, व्यवस्थित बसत नाही, या साडीला आपण अगोदर पिनअप करून ठेवू शकतो. जर पिन वगैरे करून सेट करून जर ठेवलं ना, आपल्याला कुठे जाताना प्रॉब्लेम येत नाही. माझं मॅक्झिमम तसंच असतं. ज्या साड्या थोड्याशा फुगार असतात किंवा व्यवस्थित बसत नाहीत ना, मी त्याला आधी पिन करत असते. परत पल्लू पण पदर पण बनवून ठेवते. आपल्याला एकदम प्री प्लेटिंग आता चालू आहे त्या प्रकारची घडी करून ठेवायची गरज नाही. पण समजा आपल्याला संध्याकाळी फंक्शनला जायचंय तर आपण दुपारपर्यंत करून असं साईडला ठेवू शकतो. मी तसंच करते. आणि जी फुगार साडी असते ना, त्याच्या छान मिऱ्या करून त्याला थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे त्या मिऱ्या एकदम जाग्यावर राहतील. चला मग ही कशी वाटली तुम्हाला ही साडी? चला परत येलो. आणि तुम्हाला एक सांगायचं की हे लटकन मी बनवलेले आहेत. आता थोडे धुतल्यामुळे ते हे झालेत, असे गोळा गोळा झालेत. याला थोडं स्ट्रेटनरनी किंवा प्रेसनं व्यवस्थित केलं ना, ते छान होऊन जातील. अशी आहे ही साडी. मी काही खोलणार नाही आता. बघा, आणि हे लटकन करतानाच इथं माझ्या हाताने कट झालं होतं, तुम्ही बघू शकता. तर मी याला इथं रफ केलेला आहे. आणि येल्लो आणि पिंक अशा कॉम्बिनेशनमध्ये मी लटकन लावले होते. मी इंस्टाग्रामवर हे बघितलं होतं, म्हणलं आपल्याही साडीसोबत ट्राय करा, म्हणून हे करणं झालं होतं माझं. चला अशा तर ठीक आहे, पण थोड्याशा कॉटनच्या किंवा सिल्क कॉटन किंवा आता नवीन नवीन कॉटनचे प्रकार निघले जे की स्मूथ असतात, तशा पण साड्या आपल्याकडे असल्या पाहिजे. तर आणि ही आहे ती, हिचं काय नाव, त्याला कोणता तरी कपडा म्हणतात, मला आता आठवत नाहीये. ही पण खूप सुंदर वाटते. व्हाईट आणि ब्लॅक कॉम्बिनेशन. अशा सिंपल साड्या आपल्याकडे असल्या पाहिजे. ही परत ही पण कॉटन मध्येच येते ही. तर हिला पिंक रेड ब्लाउज सोबत मी घालत असते. छान आहे. परत बघू शकता ही एक सिंपल मध्ये आहे, थोडासा युनिक कलर आहे वरचा. आणि ही खूप जुनी साडी आहे माझी, लग्नाच्या नंतर घेतलेली आहे, पण छान वाटते आताही घातली तर. ही ब्लॅक साडी मी रिसेंटच घेतलेली आहे, बघू शकता. याचा टॅगही निघला नाही अजून. ही मल कॉटन मध्ये आहे, खूप सुंदर आहे ही पण. कॉटन मध्येच येते. अशा कॉटनच्या अशा सिंपल साड्या असल्या ना आपल्याकडे, पण कुठेही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जाताना ह्या घालू शकतो. त्यानंतर ही थोडीशी सिंथेटिक मध्ये, म्हणजे आता नवीन निघलेला क्लॉथ आहे हा, आणि त्याला पूर्ण स्टोन वर्क आहे. थोडं पार्टीवेअर मध्ये जाते ही साडी. अशाही साड्या आपल्याकडे असल्याच पाहिजे. आणि मला स्पेशली वाटतं की सगळ्या प्रकारच्या साड्या आपल्याकडे असल्या पाहिजे, म्हणजे
म्हणजे नाही मला स्मूथच आवडतात मी त्याच घालते असं मला पर्सनली वाटत नाही. म्हणून माझ्याकडे तुम्ही बघितलं असाल पट्टू आहेत, म्हणजे सगळ्या फुगणाऱ्याही आहेत, कॉटनच्याही आहेत, पार्टीवेअरही आहेत. म्हणजे आपल्याला जे कार्यक्रम आहे, जे फंक्शन आहे त्या हिशोबानं आपण ते गेटअप केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि माझ्या पैठणी लग्नातल्या काही साड्या, अशा बऱ्याच साड्या माझ्या आईकडे आहेत, म्हणून तुम्हाला इथं पैठणी दिसली नाही. तर मी आईकडे कधी गेलं ना तुमच्यासोबत त्या साड्या नक्की शेअर करेल. तर कसं वाटलं माझं साडी कलेक्शन मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या साड्या कशा वाटल्या. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. बाय.